नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच. तुमच्या या प्लॅनेटा लीगलच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या अनेक दिवसापासून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 ची कार्यप्रणाली बघत आहोत मित्रांनो. आणि याच्या कार्यप्रणालीमध्ये आपण जो नवीन व्हिडिओ आपण सुरू केले कालपासून, त्याच्यामध्ये आपण न्यायालयांची भूमिका विशेष न्यायालयांची भूमिका याच्याबद्दल आपण चर्चा करतो मित्रांनो. याच्यात पुढे आपण आता याच्यामधला जो तिसरा मुद्दा आहे तो त्याला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये महत्वाचं असं मित्रांनो की विशेष न्यायालय का असणं गरजेचे किंवा का स्थापन केली जातात, याच्यामध्ये पीडितांच्या हक्काचे संरक्षण करणं महत्वाची भूमिका या विशेष न्यायालयांची असते. आता मित्रांनो, असं होतं की एखादा व्यक्ती ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालेला असतो, त्याचं मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक त्याच्या जीवनावर मोठा परिणाम होतो मित्रांनो. आणि तो परिणाम गंभीर स्वरूपाचा असतो. म्हणजे याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो आणि किंवा त्याला संधी मिळत नाही. तर ह्या संधी मिळवून देण्यासाठी विशेष न्यायालयांचं अगदी महत्वाचं स्थान आहे आणि त्यांची निर्णय भूमिका असते मित्रांनो. तर आता याच्यामध्ये आपण काही विशेष म्हणजे याच्यामध्ये जे पीडितांच्या हक्काचे संरक्षण आहे, याच्यामध्ये आपण काही मुद्द्यांचं याच्यामध्ये आपण थोडं जरा विश्लेषण करणार आहोत, की जास्त प्रमाणात विश्लेषण करणार आहोत. त्याच्यातून आपला पीडितांना नेमके याच्यामधून काय संरक्षण केलं जातं ते आपल्याला बघता येईल. तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये संरक्षण मित्रांनो ते आहे पीडिताला न्याय मिळण्याचा अधिकार. एखादा व्यक्ती जर तो पीडित असेल, त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल, तर त्याला मित्रांनो न्याय मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि तो न्याय मिळण्यासाठी त्याचा हा अधिकार आहे, त्याचा हक्क आहे हा, आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी विशेष न्यायालयांचं खूप महत्वाचं स्थान आहे मित्रांनो. याच्यामध्ये दुसरं महत्वाचं स्थान आहे विशेष न्यायालयांचं की जो पीडित आहे त्याची सुरक्षा आणि गोपनीयता याची देखील खात्री किंवा जबाबदारी ही विशेष न्यायालयांवर अवलंबून असते. बऱ्याचदा असं आपण बघतो की जेव्हा असे काही प्रकरण घडतात ते सांगितलं जाते की ओळख शक्यतो कुठे सांगितलं जात नाही. त्याची सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या कारणामुळे ही ओळख सांगितली जात नाही. तर ही जी काम आहे ते विशेष न्यायालयाचं मुख्य काम आहे मित्रांनो. तर म्हणजे या पीडितांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे. तिसरं आहे मित्रांनो की मदत आणि पुनर्वसन. म्हणजे हे जे पीडित लोक असतात यांचं खूप मोठ्या प्रमाणावर यांच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल, त्यांच्यावर मानसिक, आर्थिक, त्यांचे शारीरिक याच्यावर खूप गंभीर परिणाम झालेले असतात. आणि ह्या परिणामांमुळे न्यायालयाला असं वाटतं की न्यायालयाची भूमिका याच्यामध्ये महत्वाची ठरते की यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि यांना मदत मिळणं गरजेचं आहे. तर ते देखील सुनिश्चित ह्या न्यायालयाच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यामुळे चौथा जो याच्यामधला जो मुद्दा आहे मित्रांनो, की पीडितांच्या हक्काचा संरक्षणाचा चौथा जो मुद्दा आहे तो असा आहे की विनामूल्य कायदेशीर सहाय्य. हे जे पीडित व्यक्ती असतात यांना विनामूल्य सगळं कायदेशीर सहाय्य मिळतं. म्हणजे यांना वकील विनामूल्य मिळतो आणि तो वकील आपली बाजू विनामूल्य न्यायालयात त्यांच्या बाजूने मांडतो. तर हे विनामूल्य सहाय्य मिळणं देखील मित्रांनो पीडितांच्या हक्काचे संरक्षण करण्यासारखंच आहे. त्याच्यानंतर मानसिक आणि भावनिक आधार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. कारण बऱ्याच याच्यामध्ये जे खच्चीकरण झालेलं असतं ते इतकं भयंकर प्रमाणात झालेलं असतं की तो जो पीडित व्यक्ती असतो त्याला समाजामध्ये बाहेर फिरण्याची सुद्धा त्याच्यामध्ये क्षमता नसते किंवा तो मानसिकदृष्ट्या तो तुटलेला असतो. आणि त्यामुळे त्याला ते भावनिक आधार, त्याला भावनिक साथ देणं गरजेचं आहे. त्याला मानसिक त्याची ती स्थिती आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याला त्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे मित्रांनो. तर हे हक्काचं संरक्षण विशेष न्यायालयांमार्फत केलं जातं. आणि शिक्षण आणि पुनर्वसनाच्या किंवा रोजगाराच्या संधी. तर मित्रांनो याच्यामध्ये जे पीडिताचे जे हक्क आहे त्याच्यामध्ये शिक्षण आणि त्याचं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं देखील या विशेष न्यायालयांचं महत्वाचं कार्यप्रणालीमध्ये एक भाग येतो. याच्यामध्ये असं की शिक्षण म्हणजे काय, बऱ्याचदा जो पीडित व्यक्ती असतो तो शिक्षणापासून त्याला वंचित ठेवलं जातं की तो वंचित राहतो सगळ्या प्रकरणामुळे. आणि मग त्याच्यामुळे
त्याचे हे हक्काचं संरक्षण करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, याच्यामधला जो पुढचा मुद्दा आहे तो की गुन्हेगारांना कडक शिक्षा देणं देखील हे महत्वाचा याच्यामधून विशेष न्यायालयांचं हे कार्यपद्धती आहे किंवा त्यांच्या आरोपींना कठोर संदेश देणं याच्या माध्यमातून गरजेचं असतं. की याच्या मध्ये असं होतं की जे आरोपी असतात त्यांना कठोर संदेश जाणं अपेक्षित आहे आणि हे विशेष न्यायालयामुळे ते शक्य होतं मित्रांनो. कारण विशेष न्यायालयामुळे असं होतं की ह्या गुन्हा सिद्ध होऊन आणि त्या आरोपींना कठोर शिक्षा जर मिळाली तर मग ही जी कम्युनिटी असते की अशा स्वरूपाचे मनोवृत्तीचे जे लोक समाजामध्ये असतात तर त्या लोकांना कठोर संदेश दिला जातो या माध्यमातून की जर आपण अशा प्रकारे जर अन्याय अत्याचार कोणावर कुठल्या समुदायावर कुठल्या व्यक्तिविशेषवर जातीविशेषवर केला तर आपल्याला याच्यातून कडक शिक्षा मिळते आणि आपल्याला ही शिक्षा भोगण्यास आपण पात्र ठरू शकतो. हा संदेश देखील जाणं गरजेचं आहे मित्रांनो. तिसरं असं आहे की मित्रांनो, न्यायाच्या सिद्धांताचं पालन या माध्यमातून केलं जातं मित्रांनो. की हे जे असं की एखाद्या व्यक्तीवर अत्याचार झाला तर त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं आपण एक पिक्चर बघितलं होतं की त्याच्यामध्ये त्यातला जो विलन असतो तो असं म्हणतो की चुकीला माफी नाही. तर एखाद्या व्यक्ती जर चुकला त्याने जर शिक्षा की एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय जर केला तर त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. हे ह्या विशेष न्यायालयांच्या भूमिकेमध्ये मित्रांनो येतं, म्हणून यांची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे. पीडितांना न्याय मिळवून देणं हा देखील एक विशेष न्यायालयांची भूमिका आहे मित्रांनो. तर याच्यातून काय समाजातील समता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा देखील उद्देश किंवा भूमिका ह्या विशेष न्यायालयांमार्फत केली जाते. म्हणजे समाजामध्ये जी दरी निर्माण होते किंवा जो आपलं संविधान आहे हे सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व याच्यावर जे टिकलेलं आपलं संविधान आहे, आपला देश ज्या संविधानावर चालतो त्या समता आणि न्याय या गोष्टी या विशेष न्यायालयाच्या माध्यमातून प्रस्थापित केले जातात मित्रांनो. त्याच्यानंतर आर्थिक दंड आणि पुनर्वसन याच्यामध्ये मित्रांनो असं होतं की बऱ्याचदा जे आरोपी असतात त्यांना फक्त शिक्षा सुनावली जात नाही, फक्त शिक्षा दिली जात नाही, त्यांना कधी कधी आर्थिक दंड देखील दिला जातो. आणि ह्या आर्थिक दंड दिल्यामुळे याच्यातले जे पीडित असतात त्यांना एक भरपाई मिळते आणि मग ती भरपाई मिळाल्यामुळे त्यांचं पुनर्वसन होण्यास मदत होते. तर हा देखील विशेष न्यायालयाचा महत्वाची भूमिका आहे याच्यामध्ये आहे मित्रांनो. आणि याच्यामधला 6वा जो मुद्दा आहे मित्रांनो की घटनेची पुनरावृत्ती रोखणे. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार समाजामध्ये घडू नये हा संदेश समाजामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि या घटनेची पुनरावृत्ती होणं रोखणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या विशेष न्यायालयांच्या भूमिकेचं किंवा विशेष न्यायालयाचं खूप महत्व या सगळ्या कायद्याला प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. चौथा आणि म्हणजे 5वा आणि शेवटचा मुद्दा याच्यामधला असा आहे मित्रांनो की निगराणी आणि अहवाल. आता याच्यामध्ये असं आहे की हे सगळं प्रकरण हे सगळं विशेष न्यायालयाच्या माध्यमातून हे सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात त्याच्यावर एक निगराणी समिती देखील नेमणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आणि या समितीच्या माध्यमातून याच्यातून मिळते असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्याच्या निगराणीचे महत्व आपण मित्रांनो बघणार आहोत. तर न्यायालयीन जी प्रक्रिया आहे तिची पारदर्शकता ह्या निगराणी प्रक्रियेमुळे समोर येते मित्रांनो की किती पारदर्शक पद्धतीनं हे सगळं कामकाज सुरू आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये असं मित्रांनो की उत्तरदायित्व सिद्ध केलं जातं, सुनिश्चित केलं जातं की आता हे जे प्रकरण घडले याची जबाबदारी नेमकी कोणाची, याच्यासाठी काय 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 उपाययोजना केल्या पाहिजे. याच्यामध्ये शासन जबाबदार आहे की न्यायालय जबाबदार आहे की पोलीस प्रशासन जबाबदार आहे, हे आपल्याला याच्यातलं उत्तरदायित्व ठरवलं जातं. ठरवण्यासाठी या समितीची मदत होते आणि ह्या समितीच्या माध्यमातून उत्तरदायित्व ठरवून मग ते पुनर्वसनाच्या साठी जे काय उपाययोजना ते केले जातात. आणि तिसरी जी महत्वाची आहे की पीडितांना मदत याच्या माध्यमातून होते. म्हणजे पीडितांना मदत ह्या सगळ्या समितीच्या माध्यमातून होते किंवा त्यांना दिली जाते. ठीक आहे, त्यांचे प्रश्न ऐकून आणि ती सगळी मदत त्यांना दिली जाते. आता मित्रांनो हे जे अहवाल जे सादर केले जातात या अहवालाला देखील खूप महत्व प्राप्त झालेलं मित्रांनो. आणि हे अहवाल सादर होण्यापाठीमाग की काय काय कारण असतात किंवा अहवाल का सादर झाले पाहिजे
तर ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, की ह्या अहवाल आपण सादर केला की याच्यामध्ये प्रकरणाची नोंद तुम्हाला ठेवता येते. म्हणजे किती स्वरूपाचे आतापर्यंत किती गुन्हे घडलेले आहे, कुठल्या कुठल्या भागामध्ये घडलेले आहे, आणि म्हणजे एखाद्या विशिष्ट भागामध्ये जास्त जर प्रमाण असेल तर मग त्या विभागाला अॅट्रॉसिटी झोन म्हणून देखील डिक्लेअर करण्याचा अधिकार तिथल्या पोलीस प्रशासनाला किंवा शासनाला असतो. त्याच्यामुळे ह्या अहवालामधून आपल्याला प्रकरणांच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे असं होतं, ह्या अहवालामुळे दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की अहवाल सादर झाल्यानंतर जेव्हा आपण ते अहवाल वाचतो तेव्हा आपण त्या अहवालांचा अभ्यास करतो. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्यास आपल्याला धोरणात्मक बदल त्या माध्यमातून करता येतात. म्हणजे धोरणात्मक बदल करण्यासाठी देखील या अहवालांचा महत्वाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर ह्या अहवालांचं महत्व काय की बाबा सामाजिक जागरूकता वाढवणे हा देखील या अहवालांचा खूप महत्वाची भूमिका आहे. समाजामध्ये असं आहे की आता एखाद्या व्यक्तिविशेष किंवा एखाद्या विशेष समुदायावर जातीवर सतत अन्याय अत्याचार असेल तर हा का होतो, याच्या मागची मानसिकता काय आहे, आणि मग हे बदलण्यासाठीचे काय उपाययोजना करायला पाहिजे, तर ह्या अहवालाच्या माध्यमातून आपल्याला समजतं. आणि त्यातून मग सामाजिक त्याच्यातून जागरूकता करण्यासाठी देखील ह्या अहवाल म्हणजे आपण एक झणझणीत डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकार या अहवालाच्या माध्यमातून केला जाऊ शकतो, हे आपण थोडक्यात सांगू शकतो इथं. त्याच्यानंतर असं आहे की मित्रांनो, हे अहवाल जेव्हा आपण वाचन करत असतो त्याच्यामध्ये काही प्रगती झालेली आहे का लोकांच्या विचारांमध्ये, किंवा जे पीडित व्यक्ती आहे त्यांच्या वर जे काय अत्याचार झाले होते त्यांची काही प्रगती झाली आहे का. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारांमध्ये की जी प्रोग्रेस ज्या उपाययोजना राबवल्या जातात त्याच्यामुळे जी काही प्रोग्रेस होणं अपेक्षित आहे ती झालेली आहे का, हे देखील ह्या आपल्याला अहवालाच्या माध्यमातून समजतं. आणि त्याच्यामुळे पाचवा आणि अत्यंत महत्वाचा जो मुद्दा याच्यामध्ये की आपल्याला याच्यामुळे शासनाची जबाबदारी सुनिश्चित केली जाते. आणि शासनाची जबाबदारी याच्यामध्ये हा जो अन्याय अत्याचार म्हणजे अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक जो कायदा आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे की नाही ही जबाबदारी आपल्याला या माध्यमातून निश्चित करण्यात येते. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप अत्यंत महत्वाच्या अशी न्यायालयाच्या भूमिका आपण बघितल्या विशेष न्यायालयाच्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला नक्कीच शेअर करायला याची मला खात्री आहे. याला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बघायला विसरू नका प्लॅन इंडिया लीगल मधील पुढील येणारा एपिसोड. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे रहा.